सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे कविश केक हाऊस. तो मला रात्री ऑर्डर आली होती हाफ KG केक त्यांना हवा होता. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जो बनवा, कोणताही फ्लेवर बनवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणून. तर मी काल क्रम कोट वगैरे करून ठेवला, व्हिडिओ नाही केला कारण खूप लेट झालं होतं. साधारण 12-12:30 वाजले होते म्हणून मी व्हिडिओ नाही केला. तर मी आत्ता तुम्हाला सगळं क्रम कोट फिनिशिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे. तर मी याच्या पुढची डिझाईन तुम्हाला मी शेअर करते. तर मी जो हा फ्लेवर बनवलेला आहे तो आहे चॉको आल्मंड, म्हणजे मिक्स फ्लेवर बनवलेला आहे मी. चोको आणि आल्मंडचा हा मी स्वतः तयार केलेला आहे हा फ्लेवर. आता मी कस्टमरला बोलले की तुम्हाला एक वेगळा फ्लेवर देते, तो तुम्हाला कसा वाटतो आहे तो मला फक्त त्याचं रिव्ह्यू द्या म्हणून. तर आता बघू, नंतर संध्याकाळी विचारते मी की कसा वाटला कसा नाही ते मग तुम्हाला सांगते. आणि सर्वात प्रथम मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद करते की तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट केले. कारण की अजून मी नवीन आहे, मला अजून नीट बोलता येत नाही, थोडंसं असं मनात थोडं भीती वाटते. तर त्याच पद्धतीमध्ये तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला. असाच सपोर्ट मला तुम्ही कायम करत राहा. आणि मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या बेकिंग रिलेटेड व्हिडिओ वगैरे रेसिपी घेऊन येणार आहे. त्याचबरोबर मी ब्लॉगिंगही म्हणजे चालू करणार आहे. थोडं जसं मला जमेल तसे मी व्हिडिओ कॅच करणार आणि तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आणि जर कोण नवीन असेल तर त्या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अजून म्हणजे जे तुमचे कमेंट असेल ते तुम्हाला काही मला विचारायचं असेल की क्रीमबद्दल, केकबद्दल, कशाबद्दलसुद्धा विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आणि असाच तुमचा पाठिंबा मला लास्टपर्यंत राहू द्या. धन्यवाद. हा आहे आपला हाफ KGचा चोको आल्मंड केक. हा मी रात्री फिनिशिंग वगैरे करून ठेवला आहे. आता आपण याच्यावर चॉकलेट टाकून घेऊया. हे मी गनाश तयार केलेलं आहे, चॉकलेट गनाश. हे फक्त आपलं डार्क कंपाऊंड आहे ते मेल्ट करायचं आणि यामध्ये तुम्हाला लागेल तशी दूध, क्रीम किंवा आपलं पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आता मी हे पूर्ण केकवर पुअर करून घेते. आणि आपलं जे पॅलेट नाईफ आहे त्याने मी इक्वली स्प्रेड करते. त्यावर अशी मस्त आपण डिझाईन, एक फ्रिल डिझाईन करून घेऊया. आणि तुम्हाला वाटत असेल जिथं तुम्हाला ड्रीप द्यायची आहे तिथं तुम्ही ड्रीप ही देऊ शकता. हे अशा पद्धतीने तुम्ही ड्रीप ही देऊ शकता. जेव्हा कस्टमर सांगतात ना की तुमच्या पसंतीने तुम्ही केक द्या, तुम्हाला जो आवडेल तो द्या, तर खरंच खूप काहीतरी असं आपल्याला नवीन करायचं इच्छा होते की आपण जो देणार. कारण माझे कस्टमर त्यांना इतके छान आहेत ना, त्यांना माहिती आहे की जो मी देणार फ्लेवर त्यांना तो 100% त्यांना तो आवडणारच. म्हणून कस्टमर मला बिनधास्त सांगतात की तुम्हाला जो पाहिजे ना तो आम्हाला फ्लेवर द्या.
तर खूप छान वाटतं. कस्टमर जेव्हा असे बोलतात ना की तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे तो द्या, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आता मी हे जी ड्रीप आहे ना ती अशी पूर्ण खाली हे करून घेतलेली आहे. आणि जे हे चॉकलेट आहे ना हे खाली जे आलेलं आहे ते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काढू शकता, नाही तर असंच ते ठेवू शकता. आता आपण जे याच्यावर जे आपण डिझाईन करणार आहे तर आपण ती चॉको चिप्स आणि आल्मंडची डिझाईन करणार आहे याच्यावर. तरी तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी पूर्ण केक असा रेडी करून घेतलेला आहे. खाली ही याला बॉर्डर करून घेतलेली आहे आणि एका साईडला आल्मंड आणि व्हाईट चोको चिप्स आणि डार्क चोको चिप्सचे काही स्प्रिंकल मी घालून घेतलेले आहे. आणि नाव टॅग वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. तर याचा व्हिडिओ नाही केला कारण कस्टमरचे सारखे फोन येत होते, त्याच्यामुळे व्हिडिओ झालाच नाही. मला वाटलं रेकॉर्ड होतोय, पण व्हिडिओ रेकॉर्डच झालेला नव्हता. तर पूर्ण असा आपल्या केकचा लुक आहे. हे बघा, आता मी पॅक करून घेते. बघा, असा छान पद्धतीने आपलं मस्त ड्रिपिंग ही छान झालेले आहेत. आता मी पॅक करून घेते. आता कस्टमर येतीलच 10 ते 15 मिनटात. चला, तर मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझे व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला, थँक्यू.